आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मागासवर्गीय हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप. प्रतिनिधी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आर पाटील एज्युकेशन ट्रस्ट मुंबईच्या वतीने मांजर्डे येथील बौद्ध विहारात 5वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एकूण 49 विद्यार्थ्यांना रोख रकमेचे धनादेश देऊन शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत सीताराम रणखांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहन नाना पाटील, माननीय सभापती कमलताई दिनकरदादा पाटील, सरपंच संध्याराणे मंडले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, बौद्ध तसेच वंचित प्रत्येक घटक पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहावा हा उदात्त हेतू ठेवून आर पाटील एज्युकेशन ट्रस्ट मुंबई काम करीत आहे, असे गौरवोद्गार काढले. पुढे बोलताना त्यांनी ट्रस्ट व डॉक्टर रणखांबे यांच्या कार्याचे कौतुक केले. ट्रस्टची व्याप्ती आणखी वाढवण्याचे व प्रत्येक गावामध्ये उपक्रम राबवण्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विशेष सत्कार सांगली जिल्ह्यातील प्रथम महिला IRS इंडियन कस्टम अधिकारी सुधा श्रीकांत रणखांबे यांचा करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी साहित्यिक नवनाथ रणखांबे आणि राष्ट्रपती पदक विजेते रुबाब चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, सांगली अध्यक्ष सुशांत पाटील, प्रदेश सचिव राष्ट्रवादी ताजुद्दीन तांबोळी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील, संगम पाटील, उमेश मोहिते, शिवनेरी केसरी विजेते पैलवान लक्ष्मण मंडले, कापूर अग्रणीचे संस्थापक विनायक तात्या मोहिते, लक्ष्मी इंडस्ट्रीजचे मालक संजय काका पाटील, कुमार जाधव, प्रकाशदादा मोहिते आदीसह ट्रस्टचे पदाधिकारी, शिष्यवृत्ती धारक, विद्यार्थी, मांजर्डे ग्रामपंचायत सदस्य, बौद्ध समाज आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष बबन रणखांबे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले, तर आभार नवनाथ आनंदा रणखांबे यांनी केले.